मुलं वयात आले की हे असा सतवायचं काम चालू असतं. तसं सोहमचं पण काहीतरी झालं होतं. म्हणजे रोज मला, "मम्मा मला पिंपल्स येत आहेत, मम्मा मला पिंपल्स येत आहेत, खूप ऑइल येते." तर मी "घे बाबा, एकदाचीच घे हा फेस पॅक आणि लाव, म्हणजे तुझं थोडं ऑइल पण कमी होईल आणि तुला पिंपल्स येणं पण थोडंसं कमी होईल. तर हप्त्यातून एकदा दोनदा तरी लावत जा." तर त्याचा मला हा प्रश्न, वयात येते म्हणजे काय होते नक्की? तर मला आता तुला काय कसं एक्सप्लेन करू, वयात आले म्हणजे काय होतं? चल सवडीने बसून आपण नक्की ह्याच्यावर बोलूया. पण आता तू हे फेस पॅक घे आणि लाव, कारण मला आहे बरीच कामं. मग त्याच्यानंतर काय, मी साबुदाणा भिजत घातला होता आणि तो खूप मऊसर असा भिजला होता. आणि मग काय बनवली छान असं मस्त साबुदाणा खिचडी. आणि आमच्या घरामध्ये विहानला सोडलं तर सगळ्यांना खूप आवडते. पण बिचाऱ्यालाकडे ऑप्शन नसतं, कारण मी असं ॲड करत नाही की तुझ्यासाठी काहीतरी वेगळं बनवेल. मग गपचूप खाऊन खाऊन त्यालासुद्धा आता सवय लागली आहे. तर हे असं असतं, मुलांना सवय लावायची असते, सवय लागत नसते. मग इथे काय, ही माझी मम्मा काय गप्प बसणार नाही आहे. मग इथे काय तिथे काय सगळं तिचं चालू असतं कामं. तर बरेच दिवस झाले तुळशीमधली माती खूप घट्ट झाली होती आणि मग ती आली आणि तिने बघितलं आणि मस्त तिने घेतलं आणि काम सुरू झालं ना तिचं खोदायचं. सगळं ती माती सुटसुटीत केली, तिला मऊ केली, तिला मॉइश्चरसारखं असं मस्त छान केलं, म्हणजे बघूनच खूप छान वाटत होतं. आणि मग मी अगं तिला पाणीसुद्धा घालते, सगळं घालते, पण ती सुकायला लागली, जेणेकरून मला वाटतं सूर्यप्रकाश मिळत नाही आहे म्हणून तिला, कारण की आता पावसाळा की ऊनच येत नाही ना जास्त. मग जसं ऊन आलं की मी अशी मध्यभागी जाऊन तिथे ठेवून टाकते, थोडंफार ऊन भेटावं म्हणून. आणि मम्मीने तिला खरंच खूप छान केली, पाणी घातलं, मग त्याच्यानंतर थोडी मला हळद पण तिने टाकली. आणि मग काय पुढच्या कामाला ती लागली, परत किचनमध्ये आली, भांडे घास, हे कर. मी अगं नको करू, आराम कर, आराम करायला आली आहे तू. ती बोलते जाऊ दे, माझ्यामुळे तू पण थोडासा आराम कर, असं असतं. मग आम्ही दोघी एकमेकींना थोडा थोडा आराम देतो. तर चला, तर आता माझी इथं काय कामं राहतच राहील, कारण की आता मला स्वयंपाक करायचा आहे. आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सबस्क्राईब करा.